दोन्ही संघाला देऊयात खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा। गेम ऑन लेट्स प्ले। सलामीचा पहिला फलंदाज निलेश मात्रे स्ट्राईक पाहता फटका इथे फसलाय झेलची शक्यता। 3 तिगडा काम बिगडा। झेल घेण्याचा कॉलिंग नव्हतं महत्वाची विकेट होती निलेश मात्रेची आणि या बॉलवरती सिंगल न निलेशनं केली आहे खेळाला सुरुवात। निलेशनं नितीन अशी सलामीची जोडी। पहिला गोलंदाज तुम्ही पाहता बाला निगुकर, आघाडीचा पहिला पॉवर प्लेचं पहिलं षटक। पहिला विजय नारिवली टीमनं आजच्या दिवसामध्ये पहिला विजय पराभूत केला। उंभारडे टीमला त्यानं पराभूत केलं। पहिला विजय नारिवली टीमनं मिळवला। ही दुसरी मॅच तुम्ही पाहता खार्डी टीमच्या कॅप्टननं टॉस जिंकला, त्यानं फिल्डिंगचा निर्णय घेतला निलेशनं। षटकातील पुढचा बॉल बॅटचा कडा लागला। विकेट कीपर दुसऱ्या आठेला सोडला झेल, जमिनीला जाण झाला आणि या बॉल वरती आली आहे सिंगल न स्कोर पुढे चालला। स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता दोन्ही आकड्यावरती गणेशजी पाटील एक जबरदस्त फलंदाज। तुमचं देखील सहर्ष स्वागत। हब पवित्रनाथ महाराज आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत। सोमनाथ गोरपेकर या तुमचं देखील स्वागत करू। गुरुनाथ पाटील आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। षटकातील पुढचा बॉल बॅटचा कडा पुन्हा बॉल फर्स्ट स्लिपला मागे गेला आणि तुम्ही पाहता हा बॉलला डॉट धावफलकावरती धाबा तुम्ही पाहता। स्कोरबोर्ड वरती 2 या आकड्यावरती 2 धाबा धावफलकावरती तुम्ही पाहता। षटकातील पुढचा बॉल लाईन पाहावी लागेल ऑप्टरला सोडून जातो पचाचा इशारा तुम्ही पाहता। वाईट बॉल त्रास बदलतोय खऱ्या अर्थानं। ही ओळख निलेश पात्रेची दोन्या बाजूने खेळू शकतोय तो, चारही बाजू फटकेबाजी करू शकतो है दमखम आहे। आता मात्र षटकातील पुढचा बॉल ऑल द कार्पेट बॉल चालला मिड विकेटला फिल्डर आहे त्याच्याकडे झाली अबी स्पील बॉल चालला बॉडीला इच्छा बाहेर आला निलेशा बॅट मधना चौकार। बरोबरीनं स्कोर चाललाय तुम्ही स्कोरबोर्ड वरती धावा पाहता 7 या आकड्यावरती। फडका उडवलाय चाललाय बॉल होता स्लॉट मध्ये पाठवला इनटू दी फ्लॉट ठोकला निलेश मात्रेच्या बॅट बंदाला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार। शिवाजी महाराजांचं हे सगळी महाराजांबद्दल म्हणावंसं झालं। कापल्या जरी आमच्या नसा तरी उडलून जाईल भगवे रक्त, कापल्या जरी आमच्या नसा तरी उडलून जाईल भगवे रक्त, फाडल्या जरी आमच्या छात्या तरी मूर्ती दिसेल शिवरायांची, असं हे गुणगुणणारं संगीत छत्रपती शिवाजी महाराजांचं। बाईटच्या रडारमध्ये बॉल चालला लॉंग लेग बॉडीला इच्छा दिशेनं फिल्डर मात्र त्याच्या वाक्याच्या बाहेर सीमारेषेच्या बाहेर चौकार। गुरुनाथजी पाटील यांचं शुभागमन आपलं देखील मनपूर्वक सहर्ष मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। गणेश सोनावणे आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। या जॉगी तुमचं देखील स्वागत आहे। टॅटो ॲड्रेस आमचे आकाश आहेत, नक्कीच जबरदस्त टॅटो ॲड्रेस नक्कीच त्याचे संपर्क साधा। आकाश कोटकर आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत।
श्याम आला बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या षटकामध्ये, त्याला फेकला पहिला डॉट बॉल. समोर नितीन भुईरला तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल इनफिटच्या वरना मिड ऑफ वरना बॉल चालला लॉंग ऑनला, फिल्डर आहे तिकडे. तोपर्यंत दुसरी धाव वेगानं निलेशनं कॉल दिला, धाव घेऊ शकतो. चित्त्याच्या चपलाईनं 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती 19 धावा धावपलकावरती. जयगाव देजा हनुमान 40+ क्रिकेट संघ नागाव डे नाईटचे आयोजन, ज्यांच्या स्वप्नानं साकारलेली स्पर्धा, चर्चेत होती ही स्पर्धा आणि हे करू दाखवलंय खऱ्या अर्थानं उत्तमदादा पाटील, नानादादा पाटील, त्यांचे पूर्ण ग्रामस्थ मंडळ. खऱ्या अर्थानं नागाव मिड विकेटला बॉल चालल्यानंतर कारफेड वेगानं आला. तोपर्यंत या बॉलवरती धावा मिळत्या 2. फॉर्च्यून इव्हेंटची टीम सज्ज झाली आहे, पूर्ण या स्पर्धेला कव्हर करतीये. सीओच्या स्वरूपात टेक्निकल रूम मध्ये अंकित असतील 3 कॅमेरामॅन आहेत. आज स्कोरर आमच्या सोबत कल्पेश तुम्ही पाहताय. काल आवाज मानस साईकला, आज आवाज तुम्ही तुर्ब्याच्या रायगडच्या मातीतील खरं तर जबरदस्त मराठीचा एक आवाज साही पाटील आज आमच्या सोबत असतील, त्यांचं देखील वेलकम करू. पहिली मॅच नारिमला सामना जिंकला, ही मॅच कोण जिंकेल? ऑलंदी कारपेड बॉल चालला बेड विकेटला. प्रेक्षक देखील हळूहळू मैदानात आता थोड्या वेळानंतर भरत जाईल, जसं जसा अंधार फ्लड लाईट जसा चालू होतील ना खऱ्या अर्थानं तसे देखील प्रेक्षक येतात. काल देखील खूप प्रेक्षकांची आठवच गर्दी होती. काल आमच्या सोबत विनोद जोशी खूप मेहनत घेतात खऱ्या अर्थानं स्पर्धेला. विनोदचं देखील कौतुक करू, काल मेहनत खूप घेतली आहे स्पर्धा खऱ्या अर्थानं. विनोदचं देखील कौतुक करू. डीजे बबलू, काल डीजे आपण पम्याला देखील पाहिलं, डीजे कबीर, डीजे प्रतीक चांगला आमचा आवाजाची खऱ्या अर्थानं काळजी घेत आहेत. राहुल तुझं देखील स्वागत करू. चांगला खऱ्या अर्थानं मोबाईलचा शॉप आहे त्यांचा आमच्या नाक्यावरती. सॅम आणि बबलूचा चांगला मोबाईल रिपेअरिंग करतात. हा व्यवसाय आहे, खरा आता व्यवसाय महत्वाचा आहे. राहुल देखील ते करतात, त्यांचं देखील स्वागत. हा बॉल वाईट आला. 100 रुपयाची धाव, 100 रुपयाच्या धावेनं धावपलकावरती धावा तुम्ही स्कोरबोर्ड वरती पाहता. 24 या कड्यावरती 24 धावा धावपलकावरती. हा बॉल पुन्हा एकदा वाईट बॉल आला, आणखी एक वाईट. 100 रुपयाची धाव धावपलकावरती धावा तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती. 25 या कड्यावरती 25 धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती. षटक क्रमांक 2 श्याम दातीलकर. बॉल चालला मिड विकेटला, वेगाला फिल्डर धावतोय, त्याच्याकडे झाली मिसफील्ड. बॉलंदाज मात्र इथे प्रयत्न करतोय, त्याला फिल्डर साथ देत नाहीये. अपयश. बॉल आलाय चौकार. चौकाराच्या बरोबरीने धावपलकावरती धावा तुम्ही पाहता 29. फक्त क्लिक केला, ऑलांदी कारफेट चालला बॉल बॉडी लाईनच्या दिशेनं स्क्वेअर लेगला झाली मिसफील्ड. दुसरा अटेनला बॉल उचलला, फेकलाय, तोपर्यंत या बॉल वरती धावा मिळाल्या 2 धावेनं षटक संपलं जात आहे. दुसरं P1 P2च्या 2 षटकामध्ये धावा धावपलकावरती बघताय तुम्ही 15.50 सरासरीनं 31 धावा मोठा गाव टीमच्या. थँक्यू.
वेल कबिगा फिल्डिंग करणारी टीम खार्डी लक्षात घ्या. तिसऱ्या षटकाला सुरुवात होती. आता तुम्हाला क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला भेटेल आणि बॉलिंग ट्रॅक वरती आला. तिसऱ्या षटकामध्ये बाला निगुकर ज्यानं धावा पहिल्या ओव्हरमध्ये 17 खर्च केल्या. पुन्हा त्याला आणण्यात आलं. काहीतरी गेम प्लॅनिंग असावी खऱ्या अर्थानं खार्डी टीमची. बाळा पुन्हा एकदा आला तिसऱ्या षटकामध्ये. चेहऱ्यावरती स्मित असते आमच्या अंकितच्या नेहमी असतं. हसता चेहरा. हसमुख जरी असं धाव दिलं तरी काही हरकत नाहीये. कल्पेश पाटील आमच्या सोबत आहेत. या संदीपजी भाणे आज त्यांचा देखील आपण ते पंचांच्या भूमिकेत त्यांना देखील आपण पाहणार. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. वाईट बॉल आला. 100 स्वरूपाची धाव धावपलकावरती धावा तुम्ही पाहता 32 या आकड्यावरती. हा बॉल खूप चांगला पडला नंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. षटकातील पुढचा बॉल बॅटच्या रडारमध्ये उडवला. क्लिकचा स्ट्रोक चालला स्क्वेअर लेगच्या डोक्यावर आउट ऑफ दी फार. फिल्डर फक्त बॉल वरती पाहत राहिले. स्क्वेअर लेग सीमा पार ठोकला. निलेश म्हात्रेने षटकार. बारा-13 नागाव आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. लोअर फुल टॉस क्लिक केला. बॉलला बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं. मड विकेटला एक केली आहे. फेकी आली आहे डेंजर एंडला. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता 40 या आकड्यावरती. धावपलकावरती धावा तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 40 या आकड्यावरती. रिदम मध्ये थोडा प्रॉब्लेम. पुन्हा एकदा सज्ज होईल. बाळा निगुकर तुम्ही पाहता. बॉल बागी झाला तुम्ही पाहता. फिल्डर धावतोय. फर्स्ट स्लिप तोपर्यंत या बॉल वरती धाव मिळतीये. ती सिंगल न स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती धावा तुम्ही पाहता 41 या कड्यावरती. नाणेफेक हरली. बॅटिंग आली मोठा गाव संघाला. तिसरं षटक मार्गस्थ धावा धावपलकावरती तुम्ही पाहता त्या 41. षटकातील पुढचा बॉल क्लिक केला. बॉल तुम्ही पाहता फिल्डर आहे तिकडे. तोपर्यंत या बॉल वरती धाव मिळतीये. सिंगल न स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती तुम्ही धावा पाहता 42 या आकड्यावरती. बेचाळीस धावा धावपलकावरती. वेळ कमी घ्या प्लीज. वेळ कमी घ्या. षटकातील पुढचा बॉल क्लिक करायचा प्रयत्न जरूर. विकेट कीपर बीट झाल्या. बॉल मागे फर्स्ट स्टीपला आला आणि हा चेंडू तुम्ही पाहता हल्ला डॉट. षटक संपलं. तिसरा 3 षटकांचा खेळ संपत असताना धावपलकावरती धावा तुम्ही पाहता मोठा गाव 40+ संघाच्या 42 बिनगडांच्या मोबदल्यात.
त्याला लगेचच फिल्डिंग लावून घ्या. नेक्स्ट मॅच बघा 5:52 आता पहिला बॉल पडला. आता टायमिंग झालाय तुम्ही पाहताय 6:07 15 मिनिटं 3 षटकाला कंप्लीट पूर्ण झाली. देवीचा पाडा 40+ आणि त्यांना फाईट करणार आहे सागाव 40+. दोन टीमच्या कॅप्टनला विनंती, इनिंग ब्रेक नंतर आम्ही टॉस करणार आहोत. सागाव टीम देवीचा पाडा टीमच्या कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि सागाव टी शर्ट कलेक्ट करण्यासाठी या. विश्वास शेठ भाग्यवान यांचा देखील शुभागमन रोहित पाटील. या रोहित काल खूप चांगले नाचले ते रात्री, त्यांचा खऱ्या अर्थ डान्स पाहायला मजा येते. रोहितचं स्वागत केलं स्क्वेअर लेगला, बॉडी लाईनच्या बाहेर या षटकाने ठोकला सीमा पार षटकार 6. क्लिकचा फटका लॉंग स्लीपवरनं बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं. फिल्डर शर्यत शेवटीला बॉल न जिंकली, बॉल सीमा पार. दोन्ही देखील 24 वरती खेळतात. निलेश मात्रे 24 वरती, नितीन देखील 24 वरती. 10 चेंडू त्यांना देखील फेस केल्यात. दोघांना 10-10 चेंडू 24. खऱ्या अर्थानं खूप चांगली पार्टनरशिप आहे. धावपलकावरती धावा तुम्ही पाहता 52. 48 धावा बॅटमधनं 4 एक्स्ट्रा स्वरूपात वाईटच्या 4 आल्यात. 52 धावा. स्वीपचा फटका आठवत झाली. भिंशाची चाला फाईन लेगला फाडून छेडून बॉल सीमा पार. आलाय चौकार 4. हे बोवीस देखील तुम्ही पाहिलं. त्या ठाणे जिल्ह्यातला ढाण्या खऱ्या अर्थानं ठेपी नाक्यावरती असलेलं आमचे धर्मवीर. आम्हाला देखील त्या गोष्टीचा खूप अभिमान आहे. महाराष्ट्रामध्ये असलेली सर्वात 1 नंबर भारतामध्ये 2 इराणी मस्जिद त्यांच्याबद्दल देखील काम असते खऱ्या अर्थानं थांबलं गेलं. आणि कवी शाहीर या गावचेच अभिमन्यू पाटील त्या देखील सॉन्ग हा खऱ्या अर्थानं काही दिवसामध्ये त्यांचा देखील येणार आहे. आणि खऱ्या अर्थानं हे संगीत तुम्ही पाहता. नेता कुठल्या पक्षाचा होता नाही, नेता हा माणसासाठी धावणारा होता. हा राधिकेचं हे संगीत. डीजेचं कौतुक. क्लिकचा स्क्वेअर कटचा फटका चाललाय दन 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 करत. मात्र इथे फिल्डिंग देखील तेवढीच छान झाली आहे. आणि फिल्डर तुम्ही पाहता हरेश होते. आणि या बॉल वरती धावा मिळतात त्या तुम्ही पाहता 3 न स्कोर पुढे चालला. धावपलकावरती धावा 59 या आकड्यावरती. 59 धावा धावपलकावरती. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या षटकातील 2 बॉल अजून शिल्लक आहेत. धावपलकावरती धावा तुम्ही पाहता 59 धावा धावपलकावरती. षटकातील पुढचा बॉल तुम्ही पाहता डीप शॉर्ट लेगला. तोपर्यंत या बॉलवरती सिंगल आले. सिंगल स्कोर पुढे चालला. धावपलकावरती धावा 1 ने पुढे 60 या आकड्यावरती.
ऑल दी कार्पेट तुम्ही पाहता फायर बॉल थांबवला गेलो स्टॉप केला जातो या बॉलवरती दुसरी धाव होईल का झाली खऱ्या अर्थानं दिवसा ठेवल्या चोरी आपण झाली धावेची आणि या 2 धाबीनं धावफलकावरती धावा तुम्ही पाहता 62 4 षटकांचा खेळ समाप्त झाला 62 धावा धावफलकावरती शेवटचं षटक स्लोगुरचं हनावारीचा डेट ओव्हरचं हे षटक आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झाला तुम्ही पाहता सुरेश पाटील सुरेश आला शेवटच्या षटकामध्ये षटकातील पहिलाच बॉल आडव्या बॅटनं बॉल स्क्वेअर लेगला चाला फिल्डर मात्र त्याच्या भागाच्या बाहेर सीमा पार आला हा चौकार संगीत 40+ वरती आधारित तुम्ही पाहिला खऱ्या अर्थानं त्याचा दरारा कालच तुम्ही पाहिला 2 मॅचेस त्यानं देखील इथे जिंकल्यात आपल्या होम ग्राउंड वरती आम्ही होम ग्राउंड वरती कसं हरू काल विकास पाटीलची गोलंदाजी दमदार फुल टॉस त्याच्यावरती आक्रमण बॉल हाताला साठून सीमा रेषेच्या बाहेर हाला लक फॅक्टर मोठा गाव टीमला षटकारचा लगेच मॅच सुरू करा झेल सोडला निलेश मात्रेचा आणि बॉल सीमा रेषेच्या बाहेर 6 देखील धावा तेल गेलं तूपही गेलं खऱ्या अर्थानं आणि झेल होता निलेशचा खेळ हवा होता कठीण होता पण 3 झेल निलेश मात्रे सारख्या मोठ्या फलंदाजाला तुम्ही द्याल निलेश मात्रेची बॅट आता बोलतीये त्याची दुधाई तलवार बोलतीये आता तो मात्र उतरलाय नागावच्या आझाद क्रीडा नगरीमध्ये बॉल चालवून दी कार्पेट फिल्डर आणि तो पण फिल्डिंग आता चांगली झाली आहे फ्रीकी तुम्ही पाहता डेंजर एनला 2 धावा निलेश धावतो डेंजर तो धावा सहजरित्या पूर्ण करेल गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावफलकावरती धावा तुम्ही पाहता 74 74 धावेची पार्टनरशिप का बॅटिंग केली आहे खऱ्या अर्थानं एकही फलंदाज अजून देखील बाद झाला नाहीये धावफलकावरती धावा तुम्ही पाहता 74 14 चेंडू 37 वरती खेळतोय निलेश मात्रे त्याच्या बॅट मध्ये 3 षटकार 3 चौकार का बॅटिंग करतोय खऱ्या अर्थानं नितीन भोईर 13 चेंडू 33 वरती खेळतोय पार्टनरशिप खूप छान झाली आहे खऱ्या अर्थानं विकेट साठी का पार्टनरशिप केली आहे नितीन आणि तुम्ही पाहताय निलेशनं
आडव्या बॅटनं मिड विकेटला एक केली आहे. दुसरीचा प्रयत्न इथे तुम्ही पाहताय. दुसरी धाव होईल का? सहज झाली आहे. तिसरी पण झाली असती, धावणार नाही. स्ट्राईक हवी आहे निलेशला, स्ट्राईक हवी आहे. आणि या 2 स्कोर पुढे चालला. तुम्ही पाहता 76 या धावेवरती. 15 चेंडू 39 वरती खेळतोय. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. अर्धषटकासाठी निलेशला 11 धावा 2 षटकार मारावे लागतील. येतील का? षटकातील हा बॉल खूप चांगला तुम्ही पाहता. पडल्यानंतर विकेट किपरच्या हाताबाद आहे. डॉट बॉल आला. काल उच्चांक राहिला 81 धावेचा पडली टीमच्या नावावरती. पहिल्याच मॅच मध्ये ते देखील काल सुरुवात केली. खऱ्या अर्थानं सचिन ठाकूर 45 धावेची मॅरेथॉन इनिंग खेळली आणि निलेश देखील त्याच इनिंग साठी खेळतोय. तो देखील का बॅटिंग करतोय. हा देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. शरला चाटला बॉल तुम्ही पाहता फुसडीपला गेला. या बॉल वरती आली आहे ती एक धाव. एका धावेच्या बरोबरीनं पूर्वार्धाचा पहिल्या इनिंगचा खेळ संपला आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपताच धावफलकावरती धावा तुम्ही पाहता 77 आणि 78 धावेचा भला मोठा लक्ष आता उत्तरार्धामध्ये पार करायचा. त्या निलेश मात्रेच्या खाडी टीमला त्याने देखील बाईट दिली. मोठा गाव समोर आहे. मॅच एक रुबाबदार शानदार पाहायला भेटेल. या 78 धावा निलेश मात्रेचा खाडी टीम मात्र पूर्ण करेल का? हा मोठा गावचा निलेश मात्रे ह्या धावा रोखल्या जातील. ऐकूया ह्या धावा डिपेंड केल्या जातील का चेस. तोपर्यंत आपण लगेचच नाणेफेकी करणार आहोत. या देवीचा बडा टीमचा कॅप्टन आणि सागाव टीमचा कॅप्टन 2 टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच जायचं आहे. बघा इनिंग ब्रेक नंतर टॉस झालाच पाहिजे हे देखील लक्षात घ्या. तुम्हाला आम्ही कालपासून सूचना दिली. जेव्हा स्पर्धा सुरू झाली पहिला बॉल पडायच्या अगोदरच जशी स्पर्धा सुरू केली तसं तुम्हाला आम्ही आधीच सांगितलं. या लगेचच सागावचे कॅप्टन उपस्थित आहेत. देवीचा टीमचा कॅप्टन या देवीचा पाडा टीमचा कॅप्टन. तुम्हाला आम्ही आधीच सूचना केली जेव्हा काल स्पर्धा जशी सुरू झाली तशी का इनिंग ब्रेक नंतर टॉस झालाच पाहिजे. एवढी मोठी स्पर्धा आहे. एवढं मोठं आयोजक खऱ्या अर्थानं आयोजन करत आहे. डेचं नाईटचं आयोजन करणं सोपं नसतं मित्रांनो. डे स्पर्धा कोणी पण ठेवतं. नाईटसाठी खूप पराक्रम करावं लागतं. एवढी मोठी स्पर्धा तुमच्यासाठी आणली आहे. तुम्ही वेळ का घेता? वेळेच्या बाबतीत टाइम इज मनी, मनी इज टाइम. वेळ कोणासाठी कधीच थांबत नसतं. लगेच टॉस साठी या देवीचा पाडा बघा इथे जर आला असाल तर ह्या तुमचे प्रतिनिधित्व आहे. तिथे टॉस उडू कॅप्टनची काहीच गरज नाही आहेत ना देवीचा पाडा. या टॉस करूयात आपण. चला लगेचच खाडी फलंदाज लगेचच पाठवा. भलं मोठं लक्ष 78 धावेचं हे पार केलं जाईल. धावा चेंज केल्या जातील का खाडी टीमच्या बाजूनं की या धावा रोखल्या जातील? त्या मात्र डिफेंड केल्या जातील त्या मोठा गाव टीमच्या बाजूनं. टॉसच तर या लगेच टॉस करूया. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करणार आहोत. या विभाग प्रमुख खऱ्या अर्थानं शिवसेनेची बुलंद थोप आणि याच गावचे माजी सरपंच बलराम परशुराम पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस. देवीचा पाडा टीमचा कॅप्टनच्या सोबत आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील. सागाव टीमचा कॅप्टन दिलीप जोशी जे देवीचे पाडा टीमचे कॅप्टन आहेत. अनिल म्हात्रे जे खऱ्या अर्थानं सागावचे कॅप्टन आहेत. आणि लक्षात घ्या नाण्याची पहिली बाजू उत्तमदादा पाटील शिवसेना शाखा प्रमुख हेवन जोडी आणि दुसऱ्या बाजूला नाना पाटील. तुम्ही लक्षात घ्या ही नाण्याच्या 2 बाजू. या बलरामजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू.
नाना पाटील किंवा उत्तम पाटील असं तुम्हाला कॉल करायचं आहे. चला अनिलनं कॉल दिला नाना पाटील आणि आला खऱ्या अर्थानं नाना पाटील. तर मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं खऱ्या अर्थानं. टॉस जिंकलाय. निर्णय काय? निर्णय डिसिजन इज पेंडिंग. नेक्स्ट मॅच तुमच्या समोर टीम सागाव त्यांना फाईट करते देवीचा पाडा. अनिल म्हात्रेनं सागावच्या कॅप्टननं टॉस जिंकला. डिसिजन इज पेंडिंग आणि जाऊयात जिथे लक्ष 78 धावेचं पार करायचं आणि खेळाच्या उत्तरार्धामध्ये आवाज तुर्वेचा साईजी पाटील यांना मायक्रोफोन वरती. थँक्यू सो मच. हॅलो थँक्यू सौरभ. जाऊया मॅचच्या दिशेनं. 78 धावसंख्येचं भलं मोठं लक्ष आणि मैदानामध्ये सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते. बाळा निघूकर आणि साथीनं फलंदाज श्याम दातीलकर. यस पंतरकरनं ग्रीन सिग्नल. लेफ्ट प्लेट टायमर देखील ऑन. कारण की 5 षटकं आणि 5 षटकासाठी 25 मिनिटाचा अवधी आणि 20 मध्ये 4 कंप्लीट करायचे आहेत. पहिला चेंडू लॉब करायचं होतं. चेंडू हवेमध्ये फटका पासलाय. डाऊन दी बॉल यष्टीरक्षक स्वतः निलेश आणि पहिल्याच बॉलवर ह्या मॅचचा गोल्डन विकेट. पहिल्या बॉलवर रॉयल लेगचा शिकार परतावं लागतंय फलंदाज बाला निघूकर यांना. हॅलो पहिल्याच बॉलवर पहिलं यश संपादन करत असताना गोलंदाज विलास भोईर यांना आपण पाहतोय. नवीन फलंदाज अनिल गायकवाड मैदानाच्या आतमध्ये वनडाऊनसाठी तर लवकर मैदानात यावं लागलंय. चांगला चेंडू भेदकता आपण पाहू शकाल. वळण देखील चेंडूमध्ये पाहायला मिळतंय. नेक्स्टिकला चेंडू पिच केला तो तदनंतर चेंडू फलंदाजापासून दूर नेण्याचं कार्य करत असताना गोलंदाज विलास यांना आपण पाहतोय. लाजवाब गोलंदाजी व्हेरिएशन आपण पाहतोय. डान्सिंग डाऊन दी विकेट. जेव्हा स्पिनर गोलंदाज आपल्या समोर असतो तेव्हा मात्र पायाचा वापर ज्याला आपण म्हणतो कदमों का इस्तेमाल तो निश्चित करत असताना षटकार दाखवला अनिलनं आणि 6 आता मात्र आघात झालाय धापळकावरती. सुरुवात झाली पाठलाग करण्यासाठी 6 या कड्यानं. प्रत्युत्तराची गरज आहे. लक्ष मोठं आहे. 30 बॉल मध्ये 78चं समीकरण गाठायचं आहे. म्हणजे ते चौकार षटकारांची नितांत गरज असेल. इथे फटका उडवला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत कारण की पॉवर प्लेचं बंधन सध्याच्या घडीला आपण पाहतोय. त्या कारणास्तव हा सेफ फटका मानला जाईल. अन्यथा लॉंग ऑफ जर तैनात असतं तर त्याच्यासाठी हा झेल प्राप्त होऊ शकला असता. तसं झालं नाही. धावा 2 इथे कंप्लीट होतील. 2च्या मदतीनं धावफलक 8 याकडे वरती. पहिल्या बॉलवरती विकेट आपण पाहिलं. त्यानंतर आल्या बीट झाला होता फलंदाज अनिल गायकवाड. त्यानंतर पदलालित्य दाखवत असताना एक लाजवाब षटकार त्यांनी दाखवला आणि आता धावफलकावरती आगेकूच करण्याचा प्रयत्न पाठलाग करत असताना टीम खार्डीचा देखील पाहतोय. इथे देखील डान्सिंग डाऊन दी विकेट. लॉंग ऑफला मारण्याचा प्रयत्न होता मात्र मिड ऑफ मध्ये हा चेंडू अडवण्यात आलाय. कारण की इनफिल्ड मध्ये मिड ऑफ आपण पाहतोय आणि त्याच्या हातामध्ये हा चेंडू विसावला. धाव घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र नकार. नॉनस्ट्रायकिंग एंडवरनं आला आणि एकही धाव या बॉलवर मात्र प्राप्त झाली नाही. पुढील बॉल. चांगला चेंडू. यॉर्कलिनचा चेंडू. सन्मान देण्याखेरीज कोणताच पर्याय नव्हता. पुढे जरूर निघून गेले होते फलंदाज मात्र चाणाक्ष नीतीने चेंडू डिलेव्हर करण्यात आला तो विलास भोईर मार्फत आणि पहिल्या षटकाची ते सांगता झाली. एक षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळते ती 8 धावा आणि आता इथून उरलेलं लक्ष आहे ते येणारे 24 चेंडू आणि गरज असेल ती 70 धावसंख्येची. 70 रिक्वायर्ड रिमेनिंग 24. 24 मध्ये 70 धावा लक्ष कठीण आहे. मात्र क्रिकेटच्या परिभाषेमध्ये जर विचार केला तर किती मोठं लक्ष विजयाची हमी देत नाहीये. मात्र त्यासाठी खडतर प्रवास गाठावा लागेल. तो पाठलाग करत असताना टीम खार्डीला दमदार संघ आहे. अनेक सारे चांगले खेळाडू ह्या टीम मध्ये देखील आपण पाहतो. ते पाहता मॅच मध्ये टक्कर जरूर दिली जाईल मात्र ही टक्कर कितपत मी म्हणेन ह्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल हा देखील पाहण्याजोगा प्रश्न. पहिलं षटक अतिशय चांगलं राहिलं ते विलास भोईर मार्फत कारण की पॉवर सर्कल मध्ये गोलंदाजी करत असताना
लाजवाब मारा गोलंदाजच्या माध्यमातून त्यांचा आपण पाहिला. आणि आता दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज तुषार भोईर आपल्याला पाहायला मिळतात. आघाडीचे फलंदाज बाला बाद झाल्यानंतर जबाबदारी या दोघांची वाढली आहे. एका बाजूला आपण श्याम दातीलकर आणि साथीनं अनिल गायकवाड यांना पाहतोय. मोठं लक्ष आहे. 24 मध्ये 70 धावा प्रत्येक बॉलला टार्गेट करावं लागेल. इथे मात्र प्रयत्न तर चालवला डीप मध्ये क्षेत्ररक्षक ताईनाथ त्यांच्या हातामध्ये जणू काही चेंडू विसावेल असं वाटलं होतं, मात्र हा सोपा झेल ड्रॉप झाला. आणि क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा एखाद्या फलंदाजचा झेल ड्रॉप होतो ना, तो फलंदाज निश्चितपणानं आपल्या संघासाठी कर्दनकाळ ठरत असतो. मात्र आता काय घडेल या येणाऱ्या वेळेमध्ये त्याचं उत्तर निश्चितपणानं आपल्याला प्राप्त होईल. कारण की जीवनदान प्राप्त झाले ते फलंदाज श्याम दातीलकरला पहिला चेंडू फेस करत होते आणि एक धाव आणि एका धावेनं वैयक्तिक डावाला सुरुवात केली. फुल्लेंचा चेंडू प्रहार केला. ऑनसाइडला चेंडू ताकदीच्या जोरानं वळवण्यात आला होता. डीप मध्ये मिड विकेटला आपण क्षेत्ररक्षक पाहू शकाल. धावा 2 प्राप्त होतील. की दूरवर्ती क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. भरपूर सारा अवधी होता आणि 2 धावा चपलाईनं पूर्ण केल्यात. इथं सिंगल डबल न मिमानी लक्ष कंप्लीट होऊ शकत नाही. त्यासाठी मोठे फटके दाखवावे लागतील. लक्ष मोठं आहे. जेव्हा कमी बॉलमध्ये मोठं लक्ष चेस करायचं असतं ना, तेव्हा हवाई सफर हा निश्चित करावा लागतं. जसं आपण म्हणतो दूरचा पल्ला कमी वेळेमध्ये गाठायचा असेल तर हवाई सफर करावा लागतो. तसंच कमी बॉलमध्ये जास्त धावा बनवायच्या असतील तर एरियल रूटनं मोठे फटके गरजेचे असतील आणि तो प्रयत्न करावा लागेल. सिंगल डबल सध्याच्या घडीला ह्या षटकामध्ये आपण पाहतो 3 मध्ये धावा 4 एकवटल्या आहेत. मात्र उर्वरित 3 चेंडूमध्ये किमान 2 मोठे प्रहार गरजेचे असतील. प्रयत्न जरूर केला जातो, मात्र गोलंदाज देखील त्याहून अधिक हुशारीने गोलंदाजी करतोय आणि अगदी डीप मध्ये चेंडू हाताळले जातात. बाईचा पंचांचा इशारा. अतिरिक्त एक धाव संघाच्या खात्यामध्ये. यस, सदाशिव शेठ सोनावणे आणि त्यानंतर नरेश शेठ पाटील साहेबांचा शुभागमन आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. सिद्धू भोईर, राकेशजी पाटील, प्रितेश पाटील आणि विशाल अलिमकर तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू. आणि खऱ्या अर्थानं नाना पाटील यांचे खऱ्या अर्थात तुम्ही सुपुत्र पाहता. या स्पर्धेचे ऑर्गनायझर विहान उर्फ बादल पाहता चेहऱ्यावरती खऱ्या अर्थात नाना पाटील यांचं हे बीडी खऱ्या अर्थानं ओघवते सूर्य. तुम्हाला देखील शुभेच्छा देऊ. ऑटोकॉम बॉक्स. यस, दमदार षटकार ठोकला आणि द्वितीय सत्रातील हा दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि तुषारच्या अगेन्स्ट हा पहिला आपल्याला पाहायला मिळाला. आणि अनिल गायकवाड यांच्या बॅटमधनं हा दुसरा षटकार. क्षमता आहे, ती क्षमता सिद्ध करावी लागेल वारंवार. चांगला चेंडू क्रीजचा वापर करत असताना डीप मध्ये आले होते फलंदाज, मात्र त्याहून अधिक हुशारीने चेंडू डिलिव्हर करण्यात आला आणि फलंदाजाला शांत ठेवलंय. षटक दुसरं कंप्लीट झालं आणि 2 षटकानंतर धावसंख्या धावपळकावरती साथी गुणसंख्या लेखक दर्शवत आहेत की 19 धावा धावपळकावर आणि फलंदाज आतापर्यंत बाद झाला 1, म्हणजे 1 गडी बाद 2 षटकानंतर 19 धावा धावपळकावरती. आणि आता येणारे 18 चेंडू गरज असेल ती 59 धावसंख्येची. मोठं लक्ष. इथनं जवळजवळ 20च्या आसपास सरासरी गाठायचे आहे. ते करत असताना प्रत्येक बॉलला टार्गेट करावं लागेल. किमान एका षटकामध्ये 2 ते 3 मोठे प्रहार आता गरजेचे असतील, मात्र ते प्रहार दाखवेल कोण हा मोठा प्रश्नचिन्ह. सध्याच्या घडीला भरपूर सारे मान्यवर आमच्या अतिथी कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आयोजन करता देखील खुश आहेत, कारण की त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न सध्याच्या घडीला सत्यात उतरताना आपल्याला पाहायला मिळतं. भरपूर सारी मेहनत आयोजनकर्त्यांच्या भूमिकेत सर्वांकडून आपण पाहतो. टीम वर्क देखील पाहायला मिळतो. मात्र मुख्य आयोजनाच्या भूमिकेत आपण आमचे उत्तमदादा पाटील, तदनंतर आमचे नानादादा पाटील यांना पाहतो, ज्यांच्या माध्यमातून एक चांगली संकल्पना, चांगली स्पर्धा त्यांच्या साथीनं आमचे मोतीरामदादा पाटील असतील. पूर्ण 40+ ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मार्फत खरं तर एक चांगली स्पर्धा. आणखी ह्या स्पर्धेचे जर आपण विचार केला तर प्रमुख प्रणेते जरी 2 असले तरी या कल्याण डोंबिवली 40+ ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील नेहमीच स्पर्धेसाठी चांगलं पाठबळ देत असतात. तदनंतर उपाध्यक्ष प्रकाशजी म्हात्रे असतील, तदनंतर उपाध्यक्ष प्रमोददादा मळवी असतील, तदनंतर खजिनदार आमचे मोतीरामदादा पाटील असतील, सहसचिव आपल्याला बाळारामजी भंडारी पाहायला मिळतात. नो चेंडू. यस, पंचांकडनं इशारा आलाय. अतिरिक्त खरं तर ही धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळेल. अतिशय चांगली ही कमिटी आहे, त्यांच्या माध्यमातून चांगले योगदान आपण पाहतोय आणि मागील 2-3 वर्षामध्ये 40+ क्रिकेट सध्याच्या घडीला प्रगल्भ आणि प्रगत होताना पाहायला मिळतंय. एक अतिरिक्त जी धाव पाहायला मिळाली गोलंदाजी ट्रॅकवरती निलेश मात्र एक लेजंड क्रिकेटर सध्याच्या घडीला गोलंदाजी करताना पाटील 40+ या आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. पहिला नो बॉल आणि त्यानंतर आता फ्री हिटची संधी देखील असेल. अतिरिक्त धाव प्राप्त झाली. गरज आता
15 मध्ये उरली आहे ती 58 धावसंख्येची. फ्री हिटचा चेंडू उडवलाय बॉल. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. एका टप्प्यावरती चेंडू फील्ड करण्याचा इरादा, कारण की त्यांना देखील माहित होता हा फ्री हिटचा चेंडू होता. जास्त काही कसरत करण्याची गरज नाही, कारण की धावा जरी झेल घेतला तरी देखील धावा फलंदाज एकवटतील आणि त्या दृष्टिकोनातनं क्षेत्ररक्षक देखील थांबला आणि धावा 2 कंप्लीट झाल्या. उर्वरित समीकरण येणारे 17 चेंडू आणि गरज असेल ती अब तक 56चा पल्लाट आता विजयासाठी पार करायचा आणि चेंडू फक्त 17 शिल्लक आहेत. गरज मोठ्या फटक्यांची. मोर द विकेटचा वेगवान चेंडू रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलं होतं. क्षेत्ररक्षक गली रिजनला पाहायला मिळतात. इनफिल्डच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. अतिशय चांगली पंचांची कामगिरी सध्याच्या घडीला आपण पाहतोय. तिसऱ्या पंचांची वांग वेस्ट हाईट साठी यस रिव्ह्यू घेण्यात आला. बॅटिंग करणाऱ्या टीमचा हा रिव्ह्यू आपण पाहतोय. चेंडूमध्ये किती हाईट फॅक्टर आहे हे चेक मात्र केलं जाईल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत जे तिसरे पंच आहेत सिद्धेश या आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपल्याला किती हाईट आहे याची पाहणी जरूर केली जाईल, कारण की सध्याच्या घडीला 2 ऑफिशियल आमचे ऑनफिल्ड पंचांची कामगिरी करतात. एका बाजूला कैलास पोरजी आणि एका बाजूला संदीप भाणे आपल्याला पाहायला मिळतात. चेंडूमध्ये किती हाईट फॅक्टर होता याची चाचपणी केली जाते, शहानिशा केली जाते. खरं तर फॉर्च्यून इव्हेंट या वाहिनी अंतर्गत या साऱ्या गोष्टी यस इट इज अ फेअर डिलिव्हरी व्हॅलिड चेंडू सुरक्षित चेंडू ह्या ठिकाणी गाह्य पकडला जाईल. इथे देखील स्कूप करण्याचा प्रयत्न, काही नवनवीन फटक्यांचा आविष्कार दाखवण्याचा प्रयत्न जरूर चालू आहे, मात्र प्रयत्नांना यश नाही. या ते डाऊन दी ग्राउंड फटके दाखवावे लागतील. ताकदीचा प्रचंड वापर करावा लागेल, कारण की सामना सध्याच्या घडीला कठीण बांधलाय. तो पाठलाग करत असताना टीम खार्डीसाठी इथनं पिछाडीवरती जरूर संघ पाहतोय. 2-3 मोठे प्रहार गरजेचे असतील. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू रवाना झाला. इथे देखील डॉट चेंडू येईल. जितके डॉट चेंडू येतील ना तितकं दडपण मात्र वाढेल ते टीम खार्डीचं आणि तितकाच उत्साह आणि स्फूर्ती आपल्याला पाहायला मिळेल ते डिफेंड करणाऱ्या टीम मोठा गावची. 2 दमदार संघ आहेत, 2 ताकदवर संघ. 40+ माध्यमातून जर विचार केला तर ह्या दोन्ही संघांचा डंका आपण नेहमी पाहिलाय. मात्र सध्याच्या घडीला तर ड्रायव्हिंग सीटला आपल्याला मोठा गाव संघ पाहतो. याचं कारण की निलेश मात्रेची दमदार बॅटिंग आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये देखील गुणवत्ता व्हेरिएशन आपण पाहतोय आणि फलंदाजाला जागच्या जागी खिलवून ठेवलंय आणि त्याला नाचवलंय गोलंदाजीच्या तालावरती आणि ते विकेट देखील प्राप्त केलाय. षटकातील हा चेंडू आपण पाहिला तो तब्बल 5वा चेंडू आणि 5 चेंडू मध्ये धावा फक्त 4 खर्च केला. त्यामध्ये देखील एक नोची धाव होती. म्हणजे अतिरिक्त चेंडू हाताळला तरी देखील इकॉनॉमिकल षटक हे आपल्याला पाहायला मिळतं. लाजवाब गोलंदाजी कमबॅक सुरेख आपण पाहतो या षटकामध्ये. एकतर धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट भरपूर पाहिली आहे आणि त्यानंतर तोच उत्साह आणि तोच आत्मविश्वास गोलंदाजीमध्ये देखील झलकताना पाहायला मिळतो. तो मोठा गाव टीमच्या माध्यमातून तिन्ही गोलंदाजांचा. सुरुवात आपण विलास भोईर यांची दमदार पाहिली, त्यानंतर तुषार भोईरचं देखील चांगलं षटक राहिलं आणि आता सध्याच्या घडीला निलेश मात्रे यांचं देखील लाजवाब षटक पाहायला मिळतं. लेफ्ट ओव्हर द विकेटनं चांगला चेंडू ह्या ठिकाणी देखील आपण पाहिला आणि या डॉट बॉलनं षटक कंप्लीट झालंय. मात्र अंतिम बॉलवरती विकेट देखील प्राप्त केलाय आणि षटकाची झाले सांगता 3 षटक कंप्लीट झाले आणि आता लक्ष मात्र भरपूर मोठं उरलंय. सध्याच्या घडीला 3 षटकामध्ये तर आता विनिंग पर्सेंटेज 80% पाहायला मिळतं तो टीम मोठ्या गावचा. हॅलो, धावसंख्येचा विचार केला तर सध्याच्या घडीला धावसंख्या 23 पाहायला मिळते. बॉलर्स नेम
गणेश भोईर. यस, गणेश भोईर सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅक वरती. नावाळी एंड कडनं चौथं षटक आपण पाहतोय. चौथ्या षटकासाठी हा चौथा गोलंदाज, फ्रेश गोलंदाज आपण पाहतोय. स्लोवर चेंडू, इथे मात्र चांगला चेंडू पिक केलाय आणि पाठवलाय बॉलला लॉंग लेग फाईन लेगच्या रिजनला. चेंडू एका टप्प्यावरती ओव्हर द लाईन, चौकार. चे मालक माननीय श्री हरी शेठ पाटील साहेबांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव दादा, आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. शंभो दौलत आज बैलगाडा शर्यत खूप फॉर्म मध्ये आहे. साई हे शेठ मालक आहेत, हरी शेठ स्वागत आहे आपलं. यस, कारण की सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेट आणि बैलगाडा शर्यत अतिशय चर्चेचा विषय आहे. पाटील गोल्डन मॅन नागाव आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. क्रिकेटला दैवता बांधणारे आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटवरती अतोनात प्रेम असणार आहे आणि व्यवसाय देखील तेवढाच महत्वाचा, तेवढाच क्रिकेट महत्वाचा. संदीप शेठ पाटील आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम, सहर्षचं स्वागतम. यस, जेवढे जेवढे मान्यवर सध्याच्या घडीला आपल्याला मुख्य अतिथी कक्षामध्ये पाहायला मिळतात त्या सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. दोन्ही आमचे प्रमुख आयोजन करतात, त्यांच्या माध्यमातून देखील सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. मॅच मध्ये मात्र आता एकतर्फीपणा पाहायला मिळतोय. आणखी 8 चेंडू आणि लक्ष आता 7 मध्ये लक्ष 49 उरलंय. प्रति चेंडू मागे षटकार जरी आला तरी 42 बनू शकतात ऑन पेपर. मात्र आता लक्ष अशक्य झालंय, कारण की प्रत्येक बॉलवरती षटकार जरी आला तरी देखील सामना आता निसटलाय तो खार्डी संघाच्या हातातनं. आणि या सामन्यावरती विजयाचा जणू काही शिक्कामोर्तब पाहायला मिळतोय तो टीम मोठा गावचा. नक्की दमदार त्यांचा परफॉर्मन्स राहिला. प्रत्येक युनिटमध्ये, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जर आपण विचार केला तर फलंदाजी लाजवाब झाली, त्यानंतर गोलंदाजीमध्ये देखील अचूकता आपण पाहिली. आणि याचंच कारण की सध्याच्या घडीला या संघाचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतंय. अच्छा, डे नाईट फॉर्मॅट मधील ही दुसरी लढत. यस पंच, लाईट ऑन. यस, तर पंचांकडनं देखील इशारा आलाय की आपण लाईटचे जे टॉवर आहेत ते आता ऑन करायचे आहेत. टेक्निशियन जे मेंबर्स असतील इलेक्ट्रिकचे, तर त्या KB पाटील, यस, तुम्हाला ही विनंती आहे की आता लाईट ऑन करायची आहे. संध्याकाळचं वातावरण आपण पाहतोय. जवळजवळ 6:40 अवधी झालाय. सूर्य अस्ताला गेला आणि त्यानंतर मात्र आता आपले हे विद्युत मनोरे आहेत ते आता आपल्याला प्रकाशित करावे लागतील. फॉर्च्यून इव्हेंट ह्या वाहिनी अंतर्गत ह्या पूर्ण स्पर्धेच्या हालचाली कैद केल्या जातात. हे आमचं मुख्य अतिथी कक्ष, ज्या ठिकाणी भरपूर सारे मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या मान्यवरांना TV स्क्रीनवरती दाखवण्यात येत आहे. चांगला कॅमेरा वर्क, अतिशय चांगलं नीटनेटकेपणा ह्या फॉर्च्यून इव्हेंट ह्या वाहिनी अंतर्गत नेहमीच आपण पाहतोय. कारण की मागील 5-6 वर्ष अतिशय चांगलं कार्य ह्या फॉर्च्यून इव्हेंट ह्या वाहिनी अंतर्गत आपण पाहतोय. या वाहिनीचे फाउंडर आमचे राजेंद्रदादा म्हात्रे खुटारीचे. आणि त्यानंतर टीम वर्क जर आपण पाहिला सध्याच्या घडीला टेक्निशियन टीम मेंबर आमचे अंकित दादा पाहायला मिळतात. त्यानंतर त्यांचे कॅमेरामॅन, 3 कॅमेरामॅन सध्याच्या घडीला या स्पर्धेमध्ये कार्यरत आहेत, ज्यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं हे कॅमेरा वर्क आपण पाहतोय. आणि अगदी अचूक या स्पर्धेच्या घडामोडी त्यांच्या माध्यमातून टिपल्या जातात. रिप्लेमध्ये देखील आपण भरपूर साऱ्या चांगल्या गोष्टी पाहतो. जिथे जिथे पंचांना अडथळे निर्माण होतात तिथे तिथे मात्र ही जी सुविधा आहे त्या सुविधेचं खूप चांगलं मी म्हणेन सहकार्य होत आहे. त्यांचं देखील मनापासून कौतुक करूया. मॅच मध्ये खरं तर रंगत नाही आहे, कारण की एका बाजूला जर विचार केला तर पूर्णतः वर्चस्व आपण टीम मोठा गावचं पाहिलं. आणि याचं कारण की ही मॅच सध्याच्या घडीला एकतर्फी आपण पाहतोय. मात्र पाहायला विसरू नका, ह्यानंतरचा सामना दमदार होईल. एका बाजूला देवीचा पाडा आणि विरोधात सागाव संघ आपल्याला पाहायला मिळेल. 2 दिग्गज संघ पुढच्या मॅच मध्ये आपल्याला आमने सामने पाहायला मिळते. टॉस जिंकला टीम सागावनं, आपला निर्णय आपण कळवायचा आणि त्यानंतर लगेच मॅचला सुरुवात. यस, फिल्डिंग करण्याचा त्यांचा निर्णय आहे. तर बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं जाईल टीम देवीचा पाडाला. तर आपण खेळाडू कक्षामध्ये त्वरित यायचं आहे. वेळेची बचत, खरं तर वेळेचं महत्त्व प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण जपतो.
इथे देखील सातत्यानं आपण ऑन करतो की 4 षटक आपल्याला 20 मिनिटात टाकावी लागतात आणि त्यासाठी प्रत्येक संघ सहकार्य करतो. प्रत्येक टीमचं देखील आपण मनापासून कौतुक करू. मॅच संपन्न झाली आणि मॅच जिंकली. या मॅच वरती पूर्णतः वर्चस्व आपण पाहिलं ते टीम मोठागावचं निर्विवाद वर्चस्व ज्याला आपण म्हणू शकतो आणि ही मॅच जिंकत असताना दमदार परफॉर्मन्स त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला. खूप खूप अभिनंदन टीम मोठागाव. मात्र एका बाजूला स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि चांगलं सहकार्य करणाऱ्या टीम खार्डीचा देखील आपण मनापासून आभार व्यक्त करू आणि पुढील स्पर्धेसाठी त्यांना असतील खूप साऱ्या शुभेच्छा. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी नोटआउट ज्यानं 17 चेंडू आणि नोटआउट 40 बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना विथ द बॉल 2 विकेट ज्यानं प्राप्त केले. अष्टपैलू कामगिरीच्या जोरावरती एक लेजंड प्लेअर पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करत असताना या मॅचचा मॅन ऑफ द मॅच निलेश म्हात्रे. बैलाचे मालक हरिशेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते देतो आपण मॅन ऑफ द मॅचचा हा पुरस्कार. या लगेचच निलेश म्हात्रे खऱ्या अर्थ रेग्युलर क्रिकेट देखील जबरदस्त गाजवला. आज शहरी क्रिकेट देखील खेळतो. कल्याण WD40+